श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपल्या मराठी हिंदू नववर्षाची सुरुवात ही ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. संपूर्ण भारत देशामध्ये अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटात आणि आनंदानं आणि उत्साहानं साजरा केला जातो. या दिवसापासूनच चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात होते. गुढी म्हणजे विजय पताका. गुढी म्हणजे सुखसमृद्धीचे प्रतीक. गुढीपाडव्याच्या या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे. यासह घराबाहेर रांगोळ्या काढणं आणि घर सजवण्याची परंपरासुद्धा आहे. आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा सण 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्ताचा दिवस मानला जातो. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये यंदा 2025 या वर्षी गुढीपाडव्याचा हा सण नेमका कधी आहे, 29 मार्चला आहे की 30 मार्चला आहे, आणि तसंच या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे, आणि गुढीपाडवा या सणाचे महत्त्व काय आहे, आणि गुढीचे स्वरूप, पूजा पद्धत ही कशी आहे, याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, आणि आपल्या हिंदू धर्मातील मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा, आणि आपण नवीन वर्षातला पहिला सण म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा करत असतो. गुढीपाडव्याचा हा सण घरोघरी गुढी उभारून साजरा केला जात असतो. गुढी उभारणे हे विजयाचे आणि सुखसमृद्धीचे आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. हा सण आपल्या हिंदू परंपरेनुसार नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा सण आहे. कारण मराठी नवीन वर्षातला पहिला सण म्हणजेच गुढीपाडवा, आणि तसंच याच दिवशी आपल्या मराठी नवीन वर्षाचा सुद्धा पहिलाच दिवस असतो. आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात होत असते. तर यंदा गुढीपाडवा हा सण कधी असणार आहे, तर चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी ही 29 मार्च 2025 रोजी दुपारी 4:27 सुरू होणार आहे, आणि 30 मार्च 2025 रोजी दुपारी 12:49 संपणार आहे. आणि म्हणूनच उदया तिथीनुसार गुढीपाडवा हा सण 30 मार्च 2025 वार रविवार या दिवशी साजरा केला जाणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा या सणाला खूपच महत्त्व आहे. काही धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्मदेवांनी गुढीपाडव्याच्या दिवशीच विश्वाची निर्मिती केली असा सनातन शास्त्रामध्ये उल्लेख आहे, आणि म्हणूनच या शुभ मुहूर्तावर विश्वाचा निर्माता ब्रह्मदेव यांची पूजा केली जाते. गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही, तर तो एक विजय ध्वज देखील आहे. जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा 14 वर्षांचा वनवास संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असं सांगितलं जातं. त्याचप्रमाणे असं सुद्धा सांगितलं जातं की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले. तोच हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा असुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढीही सूचक आहे. तर असे हे गुढीपाडवा या सणाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. याप्रमाणे वेगवेगळ्या धार्मिक मान्यतेनुसार आपण गुढीपाडवा हा सण साजरा करत असतो. गुढीपाडवा या सणाच्या दिवशी विश्वातील तेजतत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणामध्ये उत्सर्जित होत असतात, आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करतो. गुढीपाडव्याचा दिवस हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो, कारण 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असा गुढीपाडव्याचा दिवस आहे, आणि म्हणूनच हा दिवस संपूर्णपणे शुभ मानला जातो. आणि म्हणूनच या दिवशी कुठलेही शुभ काम हे सुरू केले जाते. आणि त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी कोणतीही नवीन वस्तू खरेदी करू शकतात, वास्तू खरेदी करू शकतात, कुठल्याही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकतात, सोने चांदी खरेदी करू शकतात, नवीन वाहनसुद्धा खरेदी करू शकतात. गुढीपाडव्याचा दिवस हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्याकारणाने या दिवशी कुठलाही शुभ मुहूर्त पाहण्याची काहीही गरज नाही. आणि त्यामुळेच या दिवशी जर तुम्ही एखाद्या चांगल्या शुभ कार्याला सुरुवात केली तर त्यामध्ये तुम्हाला हमखास यश हे मिळतच असते. कारण गुढीपाडव्याचा सण हा विजयप्राप्तीचा दिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून गुढीपाडव्याचा सण हा ओळखला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सुखसमृद्धीचे, शुभतेचे आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा आहे.
आणि म्हणूनच घरोघरी या दिवशी घरोघरी गुढी उभारून तिची पूजा केली जाते। घरासमोर गुढी उभारणे हे आशा, आनंद, वैभवाचे, सुखसमृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक आहे। तर या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठावे आणि त्यानंतर आपल्या घरातील सर्व स्वच्छता, साफसफाई करून घ्यावी। त्यानंतर स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत। आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करावं। देवघरातील देवांची सुद्धा पूजा करावी आणि तसंच घरासमोर गुढी उभारावी आणि तसंच घरासमोर छान सुंदर रांगोळीसुद्धा काढावी। गुढीची सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून पूजा करायची आहे। गुढीपाडव्याच्या या सणाच्या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं आणि फुलांचं तोरण लावायचं आहे। गुढी उभारण्यासाठी एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालायचं आहे। त्यानंतर एका टोकाला केशरी वस्त्र हे बांधावं। कलशाला 5 गंधाचे पट्टे ओढावे आणि काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या पितळ्याच्या नाहीतर चांदीचे, कास्याच्या धातूचे भांडे म्हणजेच तांब्याचा गडू, फुलपात्र यापैकी जे तुमच्या घरी असेल ते उपडे ठेवावे आणि त्यानंतर गुढीची पूजा करावी। कडुनिंबाचा प्रसाद दाखवावा आणि आपल्या घरातून उजव्या बाजूला दिसेल अशी गुढीही उभारावी। गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून पुसून त्यावर रांगोळी काढावी। गुढी पाटावर उभी केली जाते। तयार केलेली गुढी दारात किंवा उंच गच्चीवर किंवा टेरेसवर किंवा गॅलरीमध्ये, बाल्कनीमध्ये उभारावी आणि तिथेच गुढीची काठीही नीट घट्ट बांधावी। वेळूच्या काठीला गंध, फुले, अक्षदा वाहावी। गुढीची पूजा करावी। निरांजन लावून उदबत्ती दाखवावी। पुरणपोळी, श्रीखंड, दूध साखरेचा, पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवावा। तुमच्या घरी जोही पंचपक्वान्नाचा नैवेद्य तयार केलेला असेल तर तो नैवेद्य गुढीला दाखवावा। आपल्याला गुढी ही केव्हा उभारायची आहे तर सूर्योदय झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याला गुढी उभारायची आहे। सूर्योदय झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये गुढी उभारणे अत्यंत शुभकारक मानले जाते, कारण सूर्यदेवांची कोवळी सूर्यकिरणेही आपल्या गुढीवर पडत असतात। गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवांची पूजा केली जाते आणि गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवांची पूजा केली जाते। रामाचा विजयोत्सव म्हणून श्रीरामाचे नामस्मरणसुद्धा या दिवशी केले जाते। गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन आणि पंचांगाचे पूजन केले जाते। या दिवशी सरस्वती देवीचे पूजन करण्याची सुद्धा परंपरा आहे। त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे शालेय साहित्य, पाटी, वह्या, कोरी पुस्तके यांचेसुद्धा पूजन या दिवशी करावे। शाळेची पाटीपूजन विधी म्हणजे पाटीवर चंद्र, सूर्य, सरस्वतीची रांगोळी किंवा सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करावे आणि त्यानंतर हळद, कुंकू वाहावे, अक्षदा वाहाव्यात। यानंतर फुले अर्पण करावी, नैवेद्य दाखवावा, धूपदीप अर्पण करावे, सरस्वती देवीला मनापासून नमस्कार करावा आणि याचप्रमाणे नव्या पंचांगालाही हळद, कुंकू, फुले वाहावीत आणि नमस्कार करावा। तर याप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी या देवी देवतांचे सुद्धा पूजन केले जाते। या दिवशी घरोघरी गुढी उभारून गुढीचे मनोभावे पूजन करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते आणि अत्यंत गुणकारी अशी कडुनिंबाची पाने आणि गूळ यांचा नैवेद्यसुद्धा गुढीला अर्पण केला जातो आणि तोच प्रसाद म्हणून सुद्धा ग्रहण केला जातो। तर याप्रमाणे नवीन वर्षाचे स्वागत म्हणून आणि विजयोत्सवाचे प्रतीक म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो। तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये गुढीपाडवा हा सण नेमका कधी आहे आणि तसंच गुढीपाडवा या सणाचे काय महत्त्व आहे, गुढीचे स्वरूप आणि पूजा पद्धती ही कशी आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।